शकता तुम्ही पैठणीपासून बनवलेला असा ट्रे सुद्धा आहे। तुम्ही जर बघितलं नसेल कधी ते पोळं कसं असतं। लाडू आहे हे ज्वारीचे बिस्किट आहे त्याच्यामध्ये। अच्छा ज्वारीची बिस्किट आहे। हो ऑरेंज फ्लेवर टाकले। गोमूत्राचं फर्मेंटेशन केलेलं आहे मशीनमध्ये, त्याच्यामध्ये कडुलिंब पुदिना तुळस घातलेला आहे आणि ते तितकं बेस्ट आहे। सकाळी उठल्या चहाच्या पहिले 5 ml घ्यायचं, भविष्यात कॅन्सर होत नाही। 20 रुपये 10 रुपये तर तुम्हाला कमी मिळेल, मालवणी जत्रेपेक्षा इथे कमी मिळेल। जर टोचली आपल्याला तर घोंगडी म्हणायची। अच्छा टोचली पाहिजे। हां टोचते नाही टोचली तर ती घोंगडी नाही म्हणायची, कोळंबी। आणि या गोडा कोळंबी हे आपल्याला ड्रायफ्रूट सारखंच यूज करता येते। 50 रुपयाला अजून किती स्वस्त देणार। उत्तम अशा दर्जेदार चप्पलसुद्धा भेटतील। इकडे सगळे प्रकारचे मसाले आणि लोणचे आहेत। आमची स्पेशलिटी आहे उकड मसाला आहे दाखवलेलं आपल्याला। इथे ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे, चला आपण बघूया। कॉइन्स केरलाचे प्रकारच्या अशा डिझाईन सुद्धा आहेत आणि प्युअर कॉटन। तर फिरून फिरून दमला असेल आणि शॉपिंग करून करून दमला असेल तर इथे आपल्याला खाण्याची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे। जसं चिकन, वाव सुका चिकन पण बघू शकता। अच्छा सावजी थाली। नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ अँड सोल्युशनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं मी तुम्हाला आधीच बोललो की आम्ही मुंबईमध्ये असे हॅपनिंगचे इव्हेंट्स करत असतो आणि आज आम्ही आलेलो आहे BKCमध्ये, जिथे आहे महालक्ष्मी सरस। हा महाराष्ट्र सरकारचा असा एक उपक्रम आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या पूर्ण देशामधून आपले व्यावसायिक आलेले आहेत। महालक्ष्मी सरस प्रोग्राममध्ये इथे आपल्या राज्यामधून मोस्टली इथे आलेले आहेत आणि त्यांचे काही कला आहेत, त्यांच्याकडे काही स्पेशलिटी आहेत जसं खाद्य किंवा हँडक्राफ्ट असे प्रोडक्ट घेऊन इथे आलेले आहेत। तर हा प्रोग्राम 26 डिसेंबरला चालू झाला आणि 7 जानेवारीपर्यंत आहे आणि आज आपण जाऊ आणि बघूया की आतमध्ये एक्झॅक्टली कुठले प्रोडक्ट आहे आणि या आहे BKC बँड्रामध्ये। तर आज जाऊ आणि आपण तुम्हाला एक्सप्लोअर करू महालक्ष्मी। आपण आता आज जाऊया आणि बघूया एक्झॅक्टली काय प्रोडक्ट आहेत। आल्याच्यानंतर इथे तुम्हाला बघायला भेटेल अशा काही हँडमेड मूर्तीज आणि खूप काही ॲक्च्युली स्टॉल्स आहेत, सगळेच तर कवर करू शकत नाही आहे पण आपण मॅक्झिमम कवर करायचा प्रयत्न करूया। स्टॉल आहे आणि हे आलेत सोलापूरवरनं आणि आपण बघू शकता सोलापूरची खासियत। आणि मॅडम इथे म्हणजे काय आहे एक्झॅक्ट स्पेशलिटी काय आहे इकडे? स्पेशल आहे मिलेट पदार्थ आहेत सगळे। ओके ज्वारीची चकली तयार केलेली आहे मी। ओके ज्वारीचे लाडू तयार केलेले आहेत, नाचणीचे लाडू आहेत, हे ज्वारीचे बिस्किट आहे त्याच्यामध्ये। अच्छा ज्वारीची बिस्किट आहेत। हो ऑरेंज फ्लेवर टाकलेला आहे मुलांसाठी आवडावं। ओके म्हणजे आवडीसाठी। आणि हे नाचणीचे बिस्किट आहेत हे खूप पौष्टिक आहेत, चांगले आहेत मुलांसाठी। 80 रुपये 250 ग्रॅम आहे सर। अच्छा 250 ग्रॅम 180 रुपये आहे का? आणि नाचणीचे बिस्किट आहेत। अच्छा ही नाचणीचे बिस्किटसुद्धा आहेत। थँक्यू सर। तर इथे असे खूप काही असे पण स्टॉल आहेत ना, त्याच्यामध्ये अहमदनगरमधून आलेले आहेत ते श्रीकृष्ण स्वयंसंस्था महिला बचत गट आणि इथे आपल्याला बघतील की तुम्हाला असे थालीपीठ वगैरे बघायला मिळतील। अच्छा 1 किलो 400 रुपये। ओके हे तुम्ही तिकडेच बनवता का अहमदनगरला? हे मी जसं तुम्हाला बोललो राज्यातून आलेले लोक आहेत इथे आहे। हे सुपरहिट जिल्हा सांगलीमधून आलेले आहेत आणि इथे आहेत हळद। ह्याची काय स्पेशलिटी आहे हळदीची? ही ऑर्गॅनिक आहे, आपल्या स्वतःच्या शेतातली आहे। ओके हो अच्छा केमिकल लेस आहे। खाण्यासाठी वापरू शकतो। अच्छा दोन्हीसाठी वापरू शकतो। आणि आपल्याबरोबर आहे आज म्हणजे काही सहकारी छाय युवराज आणि युवांश आणि आमची नीवा पण आलेली आहे आणि आहे वैधी। तर आज आपण आलेलो आहे सगळेजण इकडे कारण खूप ह्याची मी ऐकलेलं आणि बाय डिफॉल्ट वाईफसुद्धा आलेली, तर आपण एक्सप्लोअर करतोच आहे। आलेली आहे थंडी आणि मुंबईत पण थंडी हळूहळू चालू होते आणि जर थंडी घालवायची असेल आणि मजेशीर झोपायची असेल तर इथे पण अशी व्यवस्था आहे। ते मी जगन्नाथ मारुती कोचेकर तालुका इंदापूर गोरपवाडी माझं गाव आहे। मी पहिल्यापासून पारंपरिक घोंगडी व्यवसाय निवडलेला आहे। अरे वा। आणि वडिलांचे घोंगडीचा व्यवसाय असल्यामुळं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण केलेलं आहे स्वतःचं। तर असे शहरातने मग मोठ्या शहरातने प्रदर्शनं भरायला लागली। प्रदर्शनात लोकांना जुन्या पद्धतीच्या घोंगड्या बरोबर त्याच्यासाठी वाव दिला आणि हे प्रदर्शनामध्ये आम्ही घोंगडी घेऊन येतो आणि लोकांचा मुंबईतल्या लोकांचा पुण्यातल्या लोकांचा मोठा प्रतिसाद असतो आम्हाला। ही सिंगलमधली आली सर। अच्छा ही सिंगलमधली आली। सिंगल घोंगडीची किंमत आहे 700 रुपये। हां सिंगल घोंगडी। हे डबलची घोंगडी घेतली 1300 रुपये। अच्छा हां ही जावळाची घेतली ह्याच्यात 1500 रुपयापासून सर।
1,500. हां 1,500 रुपयापासून 3,500पर्यंत आपल्याकडे घुंगडी आहे आता सध्या अवेलेबल. म्हणजे ओरिजिनल घुंगडी आणि डुप्लिकेट बी आली ओरिजिनल बी आहे आता. ओरिजिनल जर टोचली आपल्याला तर घुंगडी म्हणायची. अच्छा टोचली पाहिजे. हां टोचते नाही टोचली तर ती घुंगडी नाही म्हणायचं, डुप्लिकेट घुंगडी. झारखंडमधून पण आलेले आहेत ते आपली कला सादर करतात. काही प्रोडक्ट आहेत ते त्यांचे विकायला बघतात आणि इथे हेच खूप काही असे मस्तपैकी साबण आहेत आणि हे आलेले आहेत गोव्यावरनं आणि आपण गोव्याला जातो डिसेंबरला. हे इकडे आलेले आहेत. मस्त आवडलं का? तर इथे पण एक स्पेशल असा स्टॉल आहे नांदेडवरचा आणि जर तुम्ही ऐकलं असेल की घाण्यावरचं तेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतं. हे बघा शुद्ध असं तेल आहे इथे विकायला. हे काय प्राईस असेल मॅडम? 350 रुपये लिटर आहे. अच्छा 1 लिटरचं 350 रुपये आहे का? लातूरचे प्रोडक्ट खूप चांगले आहेत. मगाशी पण एक स्टॉल होता लातूरचा त्यांचं. अच्छा हे लाडूच आहेत का? परत शेंगदाणा लाडू आहे, शेंगदाणा चटणी, तीळ चटणी, हळदी पावडर, गव्हात चटणी, मेथी, ढोकळा पीठ आहे, बेसन पीठ आहे, काळा मसाला आहे. अच्छा हे ढोकळा जे बनवतात ते हेच पीठ आहे का? आवडते का साडी? 1500 रुपये. 2,800. छान आहेत स्टॉल. काय काय प्रोडक्ट आहेत एक्सपेन्सिव्ह, म्हणजे ऑब्वियसली सगळे हँड प्रिंटेड आहेत, हँडमेड आहेत. चांगलं आहे, एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण येऊ शकतो. फळंसुद्धा आलेली आहेत सोलापूरवरनं डायरेक्ट. या डाळिंब 300 रुपये किलो. 300. 150 रुपये किलो. 200 रुपये किलो. अशी बिस्किटं पण आहेत. तर नुसतंच खाण्याचे पदार्थ नाही तर इथे आपल्याला कोल्हापूरच्या उत्तम अशा दर्जेदार चप्पलसुद्धा भेटतील. आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे की कोल्हापुरी चप्पल किती फेमस आहे. आणि इथे कोल्हापुरी चप्पल्स बघा तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये, वेगळ्या साईजमध्ये आणि लहान मुलांच्या पण आहेत इथे. खूप उत्तम. त्याच्या व्यतिरिक्त ते खाली पण ठेवले. कुठल्या आहेत? आवाज करणार आहेत का त्या? हो बरोबर. अशा काही आधुनिक चप्पलसुद्धा इथे आहेत. अच्छा येवला पैठणी हीच आहे का? ही म्हणजे सेमी पैठणी सर. अच्छा ओरिजिनल आम्ही ऑर्डरप्रमाणे बनवून देतो. अच्छा इथे ऑर्डर दिली तर आम्हाला घरपोच पण मिळू शकतो. तर बघू शकता तुम्ही पैठणीपासून बनवलेला असा ट्रेसुद्धा आहे. हा मोठा आहे. अच्छा ही फ्रेम या प्रत्येक वस्तूला पैठणी फॅब्रिक लावलेलं आहे आमच्या दुकानात. अच्छा ओरिजिनॅलिटी आतून म्हणजे जे लावलेलं आहे ते सगळं आमच्या स्टॉलवर ज्या वस्तू आहे ना त्याला प्रत्येक वस्तूला फॅब्रिक पैठणी फॅब्रिक. ओके. ते ज्वेलरीजसुद्धा आहेत. तर तुम्ही ज्वेलरी पहिल्यांदा आमच्याकडे मिळेल तुम्हाला. खान साडीची मिळते कुठे बी, पण पैठणी ज्वेलरी फक्त आमच्या स्टॉलवर. तर ज्वेलरी पैठणीची तुम्हाला जर पाहिजे असेल तरी इकडे येऊ शकता. आमच्याकडे सगळे प्रकारचे मसाले आणि लोणचे आहेत. आमची स्पेशलिटी आहे उकड मसाला आहे, शेवग्याचं लोणचं आहे, कारल्याचं लोणचं आहे, हळदीचं लोणचं आहे. अच्छा हे सगळी लोणची आहेत का? हो लोणचे आहेत. कारल्याचं आहे, परत कारल्याचं, गाजराचं आहे, कोळंबीचं पण लोणचं आहे आपल्याकडे. अच्छा चिकनचं पण आहे का? आहे चिकनचं पण आहे. कसं असतं? सर आता ते चिकनचं तर संपलं आहे, फक्त कोळंबीचं मात्र शिल्लक आहे. स्टॉल नंबर A72. A72. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असे आर्टिफिशियल असे ज्वेलरीजचे पण दुकान आहे तिथे. तर उत्तम प्रकारचे ज्वेलरीज वगैरे तुम्हाला मिळू शकतात. हे बघा तुम्हाला, कारण आजकाल एक फॅशन आलेली आहे की प्रत्येक साडीवर किंवा असं डिझाईनवर मॅचिंग. आणि खूप वेळानंतर कोकणातला कुठला तरी स्टॉल मला इथे दिसतोय. कोकम घ्यायचे असतील किंवा कसं फणसचं पण आहे, ही आंबावडी आहे ना, याची काय प्राईस आहे? 90 का? आणि कोकम सरबतसुद्धा आहे. मालवणी जत्रेचा व्हिडिओ मला तुम्ही बघितलाच असेल आणि त्याच्यामध्ये मालवणी खाजा, हां हो चहात बरोबर खायला वेगळीच मजा आहे. खोबरेल तेल आणि फक्त 150 रुपयाला मिळतं आहे. घाण्यावरचं काढलेलं आपल्या गावचं. तर हा असा एक स्टॉल आहे आपल्या कोकणातला स्वराज्य.
तर इथे नक्की या, एकदा भेट द्या आणि इकडे आपल्या गावचे प्रोडक्ट, गावी जायची गरज नाही, इकडे तुम्हाला सगळं काय मिळेल. इथे अहमदनगरचे आपल्याला इथे ओरिजिनल असे तांदूळ. हे काय निळा तांदूळ. निळा तांदूळ कसा किलो? तर इथे बघू शकता निळा तांदूळसुद्धा आहे आणि हा सुद्धा तांदूळ आहे. आणि आहे अहमदनगरच्या ओरिजिनल वस्तू पण इकडे तुम्हाला मिळतील. तर हा कन्सेप्ट खूप चांगला आहे. शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट माल 100% ऑर्गॅनिक मनुकेसुद्धा इकडे आहेत आपल्याकडे. केरळवरनं पण आलेले आहेत लोक इथे आणि इकडचे अशा हँडमेड गोष्टीसुद्धा तुम्ही बघू शकता इथे. ये सब हैंडमेड बनाते आप? हैंडमेड में ट्रेडिशनल सब ये वाला सब अच्छा, ये आप बनाते केरळ से आहे ना? केरळाच्या इथे हलवेसुद्धा आहेत आणि ओरिजिनली. आणि केरळ म्हटलं की एक सगळ्यात पहिलं मेन येतं की गोल्ड कॉईन्स केरळाचे, ते इथे सुद्धा आहेत. खूप काही प्रकारचे लोणचे सुद्धा आहेत. आपल्याबरोबर युवराज आणि परत एकदा आपल्याला मनुक्यानंतर अजून एक स्टॉल भेटलेला आहे संभाजीनगर येतं आणि इथे बघू शकतो अशा चिकल्या चिक्की वगैरे आहे. या चिक्कीचे काय प्राईस असेल? 100 रुपयाला. आपण स्टॉल संभाजीनगरचं आहे, ते आहे संभाजीनगरचे असते. तर अशा चिक्कीसुद्धा काय संबंध झाला असेल तर इथे नक्की चांगला स्टॉल आहे इथे. आणि बघू शकतो खोबरा चिक्की, याची काय प्राईस असेल? 120. आवडली का? जर बघितलं नसेल कधी ते पोळं कसं असतं, तर इथे ओरिजिनल पोळं आणि ही एक माझ्या मते मशीनच आहे मध काढण्याचं. तर असं हे ओरिजिनल असं मध तुम्हाला इथे भेटेल बघायला. बघा इथे इतर मधाचे सगळे फायदे पण इथे मिळायला मिळते तुम्हाला. हे तर मी पहिलं करतोच आहे, पण कधीतरी करतो. मध सेवन केल्याने वजन कमी होतं, पण ॲक्च्युली खरं तरतरी आणि असं मस्त. आणि हे बघा तुम्हाला याचे सगळे फायदे पण इथे लिहिलेले आहेत. एक चांगला स्टॉल आहे इथे लातूरमधला. हे बटाटा पापड आणि माझ्या आवडतं शेवसुद्धा आहे. तुळशी पापड केंद्र धुळ्यामधलेच आहेत. तर मला आवडतं हे तांदळाचे. हे कसे बोललात तुम्ही? हे तांदळाचा पापड 80 रुपये. 80 रुपयासाठी. आणि हे काय आहे? हे टोमॅटो पापड तांदळाचा आहे. अच्छा, तांदळाचंच आहे पण टॅमॅटो फ्लेवर टोमॅटो मिक्स. फ्लेवर आहे. हा ओके. नाचणीचा आहे. अच्छा, नाचणीचा पापड. हा नाचणीचा आहे. हे नाचणीचं आहे. हे त्याची प्राईस काय असते? त्याचे 150 रुपये. अच्छा, 150 रुपये. आम्ही घेतले तांदळाचे पापड, कारण तांदळाचे पापड हे मस्तच असतात. फ्रेंड्स, खरंच एवढं मोठं आहे ना की तुम्हाला ॲटलिस्ट 2 तास लागतील जर प्रत्येक स्टॉलवर जायचं झालं तर. खरंच आम्ही ॲक्च्युली चालून सगळे थकलो आहे, पण अजूनही हा संपत नाही आहे. कारण तुम्ही पाठी बघू शकता, अजूनही खूप मोठा असा बॅच आम्हाला कवर करायचा आहे. तर आमच्यावर राहा आणि असे वेगवेगळे स्टॉल बघत राहा. 108 रोगांवर नियंत्रण ठेवते, नियंत्रण. आणि ॲसिडिटी असेल तर लगेच रिझल्ट आहे. ॲसिडिटी काय प्रोडक्ट गोमूत्र, माऊली गोमूत्रावर का आहे? फरक काय? हां, गोमूत्राचं फर्मेंटेशन केलेलं आहे मशीनमध्ये. त्याच्यामध्ये कडुलिंब, पुदिना, तुळस घातलेलं आहे. आणि भटकर साहेब आले आमच्याकडे, विजय भटकर सायंटिस्ट. अच्छा, सायंटिस्ट. हां, त्यांनी घेतलं. ते सांगत होते महाराष्ट्रभर मी फिरतो म्हणत होते, पण असा अर्क मला कुठंच मिळाला नाही. आम्ही काचेमध्ये फर्मेंटेशन करतो. स्पेशली ॲसिडिटी हां, वगैरे खूप चांगले रिझल्ट आहे. कॅन्सर होत नाही हे जर पिलं तर. हां, मुलांसाठी तितकं बेस्ट आहे. सकाळी उठल्या चहाच्या पहिले 5 ml घ्यायचं, भविष्यात कॅन्सर होत नाही. याची काय प्राईस आहे? 120. 120. किंमत खूप कमी आहे हो, म्हणून पाहत नाही लोक त्याच्याकडे. तो 5 आणि 10 हजाराचं काम करते तो वस्तू, इतकं महाग आहे. पण हे कशातून घ्यायचं? डायरेक्ट पाण्यातून घ्यायचं? पाण्यात तसंही घेता येते, पाण्यातही घेता येते. पाण्यातून घ्यायचं. खूप चांगली माहिती दिली, थँक्यू सो मच. हे बुलढाणाचा. आणि इथे तुम्हाला खूप काही प्रोडक्ट असे खायचेच नाही, तर तुम्हाला आयुर्वेदिक असे प्रोडक्ट पण खूप मिळतील. तर जर तुम्हाला काही असे पोटाचे आजार असेल, जसं हे पाचक तुम्ही बघू शकता. हे बघा पाचक आहे. ही काय मॅडम? ही आवळा आहे. अच्छा, आवळा आहे का? मिठाचा काळं मीठ लावलेलं आहे त्याला. आणि हा जो आवळा आहे? आणि हा आवळा आहे, हा गोड आहे, याला साखर लावलेली. अच्छा, साखर लावलेली. वैदिक एक टॉनिक म्हणून हिला कोणी पण खाऊ शकतो. कोमट पाण्याने घेतली तर पोटावरची वाढणारी चरबी कमी करते. आणि याच्यात खाल्ली ना दुधामध्ये तर वजन वाढतं, एकदम चांगले. इथे असे मध्ये असे फ्लोअर पण लावलेले आहेत, त्याचा पण खूप हेल्प होते.
हँडमेड प्रोडक्ट इथे तुम्हाला जागोजागी मिळतील महालक्ष्मी सरस या उपक्रमामध्ये. तर सरकारचे पण थँक्यू की खरंच चांगला उपक्रम राबवलेला आहे. चिक्कू कसे? अच्छा चिकूची पावडर पण आहे. भाऊकडनं चिकूला चिप्स देत आहेत. चिकूचे चिप्स पाहिजे? अरे वा वा. काय तुम्ही कंटाळलात की नाही? मजा वाटते. घेतले हरवलं की खूप काही स्टॉल सेम आहेत, पण काही युनिक भेटलं तर मी नक्की करतो. जसं हा जालनाचा स्टॉल आहे, तर हा पण थोडासा मला युनिक वाटला, कारण इथे तुम्हाला बघायला मिळतील ना एक ड्रायफ्रूट्ससारखंच खाणारं असं याचं नाव आहे गोडा कोडंबी. आणि या गोडा कोडंबी हे आपल्याला ड्रायफ्रूट्ससारखंच यूज करता येते. तसं आता मला जस्ट मॅडमने सांगितलं, तर तुम्ही याचे फायदेसुद्धा बघू शकता की एक्झॅक्टली की काय याचे फायदे आहेत गोडा कोडंबीचे. आणखी हातपायले उठा बसतात, सांधेवात, कंबर लचक, पुन्हा आपलं दम लागला त्याच्यासाठी, रक्तदाबाचा आणि लेकरासाठी पण हेल्दी, स्मरणशक्तीसाठी पण. ह्याची काय प्राईस असणार आहे? आणि हे काळा बिबा असतो ना, याचा पण फायदा म्हणजे काळा बिबा म्हणजे आपल्याला काटा घुसला तर ते काटा मुडल्याच्या नंतर हे आपलं थोडंसं छिद्र पाडून गरम करून तेल चटका कधी दिला तर त्याचं पण जखम मिळते आणि काटा लवकर निघतो. आणि लहान लेकराले आपण म्हणतो, लहान लेकराले आपण निमोनिया झाला म्हणतो, निमोनिया, तर हे दुधात मध्ये असं छिद्र पाडून गरम करून 2-3 थेंब कधी समजा दिले तर त्याचा लेकराचा निमोनिया सुद्धा बरा होतो. काळाचा निमोनिया नाहीसा होऊन जातो. याची काय प्राईस आहे? याची प्राईस 600ला आहे, 150ला, हे 250ला. हे 150ला आहे, छोटं पॉकेट 125 ग्रॅमला करायचं असं. आणि टेस्ट कशी असते म्हणजे नाही राहू दे नाही, पण टेस्ट कशी? काजू बदाम सारखं ड्रायफ्रूट, काजू बदाम पिस्ता याच्यापेक्षा जास्त प्रोटीन व्हिटॅमिन त्याच्यामध्ये. अन्नपचनासाठी पण कॉफी रोज सकाळी खाल्ले 4-5 खाल्ले, दुधात पण बुडून खाल्लं तरी चालतं. काजू बदाम सारखं रोजही खायचं. 2 धन्यवाद. तर खरवस खायची पण इच्छा झाली असेल तर इथे खरवसचा पण स्टॉल्सच इथे उपलब्ध आहेत. आणि ॲक्च्युली आता मी आलो आहे, पण इथे एवढ्या लवकर इकडे यांचा माल संपलेला आहे, कारण खूप टेस्टी आहे. कारण मी आता जस्ट टेस्ट पण केलं. हा गुळाचा आहे आणि हा साखरेमध्ये केशर. अच्छा साखरेमध्ये केसरवाला. आणि याची काय प्राईस आहे? 150 रुपयाला पाव किलो. तर इकडे कधी आलात ना तर नक्की या, कारण लवकरात लवकर हा माल पण संपत चालला आहे. तर अजून 7 दिवस मोका आहे, तर लवकरात लवकर या आणि खरवसचा आनंद घ्या. खरवसाच्याच बाजूला असा एक मधाचं पण एक स्टॉल आहे. तर इथे तुम्हाला मध असं ओरिजिनेटी मध मिळेल 150 रुपयामध्ये. तर हा आहे नागपूरमधला स्टॉल. आणि नागपूरमधले मी खरंच इथे असे चण्याची टेस्ट पण देतो. आणि चण्याची टेस्ट केल्याच्या नंतर खरंच उत्तम प्रकारचे भाजलेले आहेत. आणि पुदिनाच आहे ना, पुदिना आणि हे रोस्टेड आहेत. आणि हे फक्त मिळतं आहे 50 रुपयाला. अजून किती स्वस्त देणार, मस्त ते. इथे आम्ही घेतो आहे 50 रुपयाला मुरमुरा आहे, ज्वारी मुरमुरा. अच्छा ज्वारी मुरमुरासुद्धा आहे. आणि मुरमुरा आहे, कॉर्न मुरमुरा आहे, मनुका आहे, आणि ऑर्गॅनिक पदार्थापासून. आता हे शेंगदाणेसुद्धा आहेत. ऑर्गॅनिक शेंगदाण्याने गूळ खाणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं भेटलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असे खूप काही फ्लेवर्समधले बघू शकता. तुम्हाला असे बटरस्कॉच, कोल्ड कॉफी, नावा कुल्फी, केसर बदाम, स्ट्रॉबेरी आणि हे सगळे असे तुम्हाला बघायला मिळतील इथे पावडर. फक्त याच्यामध्ये तुम्हाला दुधामध्ये ही पावडर मिक्स करायची आहे. आणि आता मी जस्ट टेस्ट घेतली तर खूप मस्त वाटलं मला इथे. आणि बघू शकता तुम्हाला इकडच्या गर्दीवरूनच कळेल की इथे किती फेमस आहे. अशासुद्धा वनस्पती कसं काही सुरण टाईप असं हे पण आहे, हाडन म्हणतात त्याला. हे कुठल्या गावचं आहे तुमचं? गोव्याचे आहेत तुम्ही? अरे वा वा. चुरमा. ठीक आहे. चुरमा गोवाचं स्पेशल आहे. चुरमा म्हणजे हे असं थोडं चिप्स आहे, तिखट गोड वगैरे असतं. आलं घालून हो, आलं वगैरे असं आलं चांगलं आहे. तर इकडे पण काहीतरी युनिक असं तुम्हाला बघायला भेटेल. असे सुद्धा कपडेसुद्धा आहेत इकडे. महालक्ष्मी सरस 2023-2024 असा स्टॉल आहे. इथून आता वैजनीचं साडी घेतलेलीच आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती मस्त प्रकारच्या अशा डिझाईनसुद्धा आहेत. आणि प्युअर कॉटन असं ॲक्च्युली तुम्ही बघूनसुद्धा समजू शकता. हँडमेड अशा सगळ्या कपडे आहेत. आणि आम्ही इथूनच आता साडी घेतलेली आहे.
तर मस्त स्टॉल आहे. प्रेमींनी नक्की इथे एकदा भेट द्या. साफ बीट करून ठेवली. साफ करून वगैरे हे बघा, ही डेली फिश म्हणजे हा कोणच अशी वाटती कटिंग करून वगैरे देत नाही. ओके, पण मी ते असं कटिंग वगैरे करून दिली. कटिंग वगैरे म्हणजे तुम्हाला फक्त धुवून घालायचे. बस एवढंच करायचं ना. बोंबील पण आहे, पण आज संपले नाहीत. आता मारी हे सोडे आहेत. हां, सोडे. हे सोडे आहेत. हे सोडे सर्वात तुम्ही जास्त लहानपणी सोडे नक्कीच आहेत. खाल्ले असतील. सोडे आपल्या गावाला मिळतात. आम्ही पण रत्नागिरीचे. हो काय? पॅकेजिंग आम्हाला पण बघायला नाही भेटली, पहिल्यांदा कारण नाही तर मग ते खराब होतात पॅकेजिंग. पहिल्यांदा. नाही खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. तर मावऱ्याची टोपली मावऱ्याची टोपली आहे. मस्त मस्त. आम्ही जवळजवळ आहे ना 1 ते सव्वा तास झाला, आय थिंक मोर दॅन दॅट, की आम्ही एवढा चालतो आहे, पण इकडचे स्टॉल काय संपत नाही आहे. एवढा प्रचंड आहे. तर तुम्हाला पूर्ण स्टॉल बघायचे असेल ना तर ॲटलीस्ट 2-2.5 तास लागतील. जर तुम्हाला मध्ये जर तुम्हाला व्हिजिट पण करायचं असेल तर 2-2.5 तास लागतील, कारण एवढे स्टॉल आहेत. आणि मी एक गोष्ट खरंच सांगू इच्छितो की पूर्ण राज्यातून म्हणजे पूर्ण इंडियामधून लोक आलेले आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट खरंच हँडमेड आहेत आणि एक ओरिजिनलिटी या प्रोडक्टमध्ये दिसली. तर खरंच एक मस्त स्टॉल आहे. तुम्हाला 7 जानेवारीपर्यंत आहे, तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आणि इकडे जे काही असे म्हणजे एवढे लोक येत आहेत तर त्यांच्याकडनं थोडीशी प्राईस काय ठिकाणी थोडीशी मला जास्त वाटली, कारण साहजिकच एवढा ट्रॅव्हलिंगचा चार्ज वगैरे आहे, तर तो पण गोष्ट कन्सिडर करायला हवी. पण एक गोष्ट मला अजून एक आवडली की ह्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद हा खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना इथे गर्दीही खूप जास्त आहे आणि अजून एक आठवडा आहे, तर तुम्हीसुद्धा या आणि ॲटलिस्ट बघा. जर तुम्हाला आवडलं वस्तू तर नक्की घ्या, त्यांना पण एक सपोर्ट होईल. आणि बघूया अजून, कारण आता निवा पण दमली आहे, कारण जवळजवळ आम्हाला 2 तास झाले आम्ही फिरतो आहे. तर बघूया अजून थोडासा राहिला आहे, थोडे ऑर्केस्ट्रा पण चालू आहे, त्याचा पण आपण एक व्हिडिओ शूट करूया. युनिक असा परत एकदा स्टॉल भेटलेला आहे आणि तो आहे शिवारी जागृती स्वयंसहायक कर्नाटक. आणि यांना तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही दाखवतोच मी तुम्हाला, त्यांनी दाखवलेलं आपल्याला. हा सुद्धा स्टॉल इकडे आहे आणि टीशी बॉटलसुद्धा 500 रुपीजला आहे लांब केस येण्यासाठी. इथे ऑर्केस्ट्रासुद्धा आहे. चला आपण बघूया. बघू शकता इथेच नाही नुसतं एक गाण्याची किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आहे, तर ह्याचबरोबर तुम्हाला इथे जेवणाचे किंवा इथे जर जमला असेल किंवा बाहेरून आलेले लोक पण आहेत, तर इथे तुम्हाला खाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. तर त्या खाण्यामध्ये काय काय पर्याय आहेत तेही आपण जाऊन बघूया. तर फिरून दमला असेल आणि शॉपिंग करून दमला असेल तर इथे आपल्याला खाण्याची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रचंड अशी इथे पण गर्दी आहे आणि खूप केवढा मोठा पॅसेज आहे तेही तुम्ही बघू शकता. तर इथे बघा चिकन थाली वगैरे आहे. तर आता मी इथून स्टार्ट करताना काही बोललो इथं दाखवूया आपण. दिशा महिला स्वयंसत्ता गटसुद्धा आहे आणि इथे बघा तुम्हाला बघायला मिळतं असं चिकन. वाव, सुका चिकन पण बघू शकता. हा त्याचा रेट दिलेला आहे. ते मटन थाली, सुका मटन, पातोडी थाली, झुणका भाकर जळगावचं, विदर्भामधलं झुणका भाकर 50 रुपये, पुरणपोळी 50 रुपये, अप्पे 30 रुपये. तर तुम्ही अमरावतीचं पण जेवण जेवायचं असेल म्हणजे इथे प्रत्येक राज्यातलं तुम्हाला जेवणाची टेस्ट बघायला मिळेल. यासाठी तुम्हाला त्या राज्यात जायची गरज नाही आहे. ही एक साईडलाच आहे, तर त्या साईडला पण आता आपण चाललो आहे, कारण थोडंसं खूप काही 4 ठिकाणी बघितल्याशिवाय नंतर खाण्यात वेगळीच मजा आहे. तर आता आम्ही आलो आहे दुसऱ्या साईडला आणि इथं पण बघू शकता तुम्ही खाणंच चांगला स्टॉल्स मला दिसलेला आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता मटकामध्ये आहे थोडंसं काहीतरी फ्लेवर एक वेगळा येतो मातीचा. खूप लेट आलं, संपलं आहे काय? पण ही काय कलेजी आहे काय? हे बघूनच मस्त वाटते. अच्छा, वजरी आहे. चिकन किमा, मटन किमा, ही मटन कलेजी. अच्छा, ही मटन कलेजी आहे. याची काय प्राईस आहे? 300. पण ते क्वांटिटी किती येते म्हणजे आम्हाला घ्यायचं आहे? पार्सलमध्ये 300 मिलीचा डब्बा. अच्छा, एवढं. रावजी चिकन थाली हे फार ऐकलेलं नाव आहे. सावजी चिकन थाली, सुकं मटन, सुकं चिकन. आणि खरंच बघूनच आहे ना मस्त वाटतं एकदम. तर
अच्छा, सावजी थाली इथे आलेली आहे मस्तपैकी, मी ऑर्डर केली आहे. हे सावजी थाली कुठलं आहे? बीडमधलं का? मस्त मस्त. एका जरा स्पायसी असणार की नॉर्मल असेल ना? नॉर्मल ना. ॲक्च्युली बिर्याणी माझी फेवरेटच आहे. इथे खूप काय ऑप्शन्स आहेत, पण मी आली गेलो याला बिर्याणी. हे 250 रुपये, पण क्वांटिटी खूप. फ्रेंड्स, वाजलेले आहेत बरोबर 10:30 आणि ॲक्च्युली 10 वाजता हे संपूर्ण बंद झालं आहे. जेवणाचे थोडेसे होते अजून काउंटर चालू, पण सांगायचा मुद्दा असाच आहे की आता आम्ही जवळजवळ 2 तास फिरलो, खूप काही जेवलो, खूप काही असं म्हणजे असं वाटलं की प्रत्येक राज्यात जाऊन आम्ही काहीतरी खाऊन आलो, असाही ते आनंद मिळतो. आणि खरंच खूप मस्त असा स्पॉट आहे. आणि मी हे पहिलंच वर्ष आहे, ॲक्च्युली दरवर्षी असतं असं बोललं जातं. तर सांगायची गोष्ट हीच आहे की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इथे भेट द्या. मी हा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा याच्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला याचा ॲड्रेससुद्धा मी प्रोव्हाइड करीन. आणि ह्याची परत एकदा सांगतो, ह्याची डेट आहे 7 जानेवारी 2024. आणि तुम्ही पाहिलाच असेल हा व्हिडिओ, तर असे काही आपले बांधव आहेत जे आपला जो काही त्यांचा बिझनेस आहे किंवा जे काही त्यांचं प्रोडक्ट आहे ते आपल्या राज्यातून इकडे येऊन ह्याचा सेल करतात. मुंबईकरांचा सुद्धा आजचा एक चांगला रिस्पॉन्स इथे मिळतो आहे. तर तुम्हीसुद्धा या. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून इतर लोकांना पण ह्याची माहिती मिळेल. आणि जर तुम्ही असेच आम्ही हॅपनिंग व्हिडिओ बनवत असतो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर नक्की भेट द्या आणि तोपर्यंत बाय. गुड बाय.